नागपुरातून प्रकाश महाजन बोलतायत, थेट जाऊयात। महाविकास आघाडीच्या दृष्टीने त्यांची पडणारी पावलं ही आम्हाला अस्वस्थ करणारी होती। जिथे हिंदुत्वाच्याच प्रश्नावर त्यांनी माघार घेतली, अशा ठिकाणी का राहून बाहेर पडलो बाकी। आता मनसे हिंदुत्वापासून दूर जाते, सरळ सरळ दिसतच ना। तर महाविकास आघाडीत त्यांना घेतलं आहे। परवा उबाटा गटाच्या खासदारांनी चेन्नई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर ज्यांनी हिंदूच्या बाजूनं निकाल दिला, हिंदूच्या बाजूनं म्हणजे ते हिंदूचाच तो अधिकार होता, निकाल दिल्यामुळे जो महाविभागाचा खटला चालवा म्हणून जे पत्र दिलं त्याच्यात उबाटा गटाच्या अरविंद सावंतची सही आहे। आता हे सगळे एकत्र आले तर आमच्यासारख्या हिंदुत्व मानणाऱ्याची अस्वस्थता वाढली, त्याच्यामुळे आपण बाहेर पडलो। पण मग आता हिंदुत्व कोण जपतंय? हिंदुत्व जो जोपतो त्याच्या बाजूनं काम करायचं। कुणाच्या तुमचा बाजूने? डीएनए कुणाच्या पाहिला बाजूने? तर भाजपचाच आहे। भाजपमध्ये जायला आमचा काय हरकत आहे? आमचा एवढे तुमचे पारिवारिक आमचा संबंध देखील आहेत। काय आमचा मूळ डीएनए संघाचा, हां. तर आम्ही लपवून ठेवला नाही। म्हणजे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला त्यावरनंच टोकून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढाकार कुठंतरी मनसे अध्यक्षांनीच घेतला होता। त्या अहो, अनुषंगाने काही वैचारिक बैठक मी तुमची काय एकत्र म्हणलं, असल्यामुळे तुम्ही- शाखेवर जायला प्रत्यक्ष वडिलांचा विरोध असताना सुद्धा आम्ही दोन्ही भाऊ शाखेवर जात होतो। राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच्या विरोधाला कोण द्यायला? आणि संघाचे स्वयंसेवक आहोत तर आहोत, आणि बरीच वर्ष म्हणजे जनसंघ BJPमध्ये काम केल्यामुळं आम्ही कुठं जरी असलो तर लोक आम्हाला त्या दृष्टीनं पाहायचे, तर आम्ही ते कधी लपवलंय नाही। वैभव खेडेकर आता भाजपमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत खूप आनंदी आहेत ते। त्यांच्यासोबत तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेला आहात। हे पहा, मग आता तुम्ही ज्या गाडीतून होणार आलात, आहात का? आता तुम्ही ज्या गाडीतून आला त्या गाडीवर देखील कमळाचं चिन्हच होतं, मग आता तुम्ही पण खुश होणार आहात? हे पहा, वैभव माझा पाल्य आहे आणि मग पालकाला पाल्याचा आनंदात आनंद वाटतो, तो पाहायला आलोय मी, बाकी काही नाही, मग तुम्ही पण आता कमळाच्या गाडीतूनच उतरलेला आहात, मग तुम्ही पण खुश होणार आहात आता? नाही, मी खुशच आहे ना। वैभव कमलाकडे गेला म्हणजे मी खुश होतो। मग तुम्ही कधी जाताय सोबत? मी गेलो काय नाही गेलो का, आता मला काय निवडणूक लढवायची का, काय पद पाहिजे का, असं काही नाही। नाही, पण असं आहे की तुमचा एक दबदबा राहिलेला आहे, तुमची एक ओळख आहे, त्याचा कुठेतरी भाजप हा फायदा तर घेईल ना। तुमचं ते तुम्ही जसं म्हणताय की त्यांनाही तुम्ही कामी येऊ शकता। ते भाजपनं ठरवायचे, त्यांना हे पक्क माहिती की प्रकाश महाजन भाजपच्या विरोधात काम करणार। बरेच वर्ष झाली तरी भाजपच्या बाहेर पडलो, तर भाजपशी आमचं नातं आहे की भाजप हारल्यावर आम्हाला वाईट वाटतं, भाजप जिंकल्यावर आनंद होतो, हे नातं कायमच, त्याच्यामुळे ते नातं कायम राहील। मग आता लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, तेव्हा सुद्धा भाजप जिंकलं तर तुम्हाला आनंद झाला? निश्चित का नाही होणार। या देशामध्ये जो हिंदुत्वाचा विचार करेल तोच ह्या देशावर राज्य करेल, हे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत। आम्ही कोणत्या धर्माच्या विरुद्ध नाही आहे,